शाळा एक 15वीला एक 14वीला, म्हणजे 15वी 2 वर्ष घरी बघतात, एक 14वी घरी बघा लक्षच नाही शासनाचं. शासनाकडे लक्ष आहे तुला, शासन गरिबांचं शासन आहे. आता एक वेळेस आपण तुम्ही ते रस्त्यावर कार्यक्रम घेतला होता, ते पत्रकार परिषद त्यावेळेस आपण बोललो होतो. काय म्हणायचं, मुलं शिकवा. मुलं शिकले म्हणजे काय म्हणायचं, नोकरी कागदपत्रामध्ये अडकावायचं. नोकरी हायते का नोकरी जरी असलं नाही. ह्या 5-10 वर्षामध्ये केंद्र सरकार आलं असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा असं बाबा नोकऱ्या मिळाव्यात आणि तसं उद्योगधंदे उभा करावेत असं एक तर आलंय का आपल्या महाराष्ट्रामध्ये? ज्या आहे तेवढ्या सरकारी कंपन्या सगळे विकले गेले, त्या नोकऱ्या कुठल्या आपल्याला? शिक्षण करून कितीतरी पोरं असं घरात चांगली शिकलेली पोरं IT क्षेत्रामध्ये शिकली आपल्या देशात काम करायला तयार नाही, कारण त्यांना की नाही चालना मिळत नाही. काय म्हणतात अशा प्रकारची नोकरी मिळत नाही, त्यांना बाहेरच्या देशात जाऊन नोकरी करावं. आता तुमच्यासारख्या जे गाव पण आमच्यासारख्याला काय म्हणायचं, कास्ट प्रमाणपत्र काढायला गेले की म्हणायचं पुरावा घेऊन. हो, आमचा भटकी समाज कुठं पुरावा बघणार आहे सांगा बरं तुम्ही, कुठं पुरावा बघणार आहे भाई साहेब? पुरावा मिळू शकतच नाही. त्या लोकांची उलट तर त्याची जनगणना करून नुसती कास्ट काढायला गेलो, ॲडमिशन बद्दल कास्ट काढायला गेलो तर अधिकारी काय म्हणलेत 65 काय 67 वर्षाचा पुरावा. आमचा आज पण बोंबलतच गेले. तुम्ही बहुरुपयाचं काम महाराष्ट्रामध्ये करताय, लोक त्याला जेवण ठेवण्याचं काम करताय. या लोकांच्याकडे पहिलं शिक्षणाचा अभाव असणार आहे. गावोगाव फिरून लोकांचं मनोरंजन केलेलं आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही तुमची परंपरा चालत आली. बहिर्जी नायकांची तुमची परंपरा आधी तुम्ही चालू ठेवली. त्यांचं लेखन बी कुणी केलं आपले भोसले, दत्तात्रय भोसले साहेब. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलं तुमच्याकडे 67 सालचा पुरावा असणार आहे? मग आता लेकराचं उद्या ॲडमिशन करायचं काय? कुठले सर्टिफिकेट मिळवायचे, कशा सुविधा मिळवायच्या आणि कुठल्या प्रकारच्या शिक्षणाला त्यांनी सुविधा देणार आहे? आणि काय म्हणायचं बरं, दारात गेले का नाही ₹100 जावा चला मुलं शिकवा, आणि मुलं शिकेल ही अशी बॉब. गरिबांनी काय करायचं? शासनाला तुम्ही पत्रकार साहेब तुम्ही शासनाला पाठवा तरी बी जी भटकी विमुक्त आहेत म्हणायचं की त्याला फक्त जात प्रमाणपत्रासाठी तुम्ही पुरावा विसरू नका. त्यांचा कितीतरी समाजामध्ये जाती अनेक वंचित आहेत, पूर्ण म्हणजे शासनाच्या लाभापासून अनेक वंचित आहेत. 12 बोलू. उदाहरणार्थ आता की जर बहुरूपी म्हटला तुम्ही, त्यांना स्वतःचा पुरावा मागितला जातोय. कुठला आणायचा तरी आई वडील बाप शाळेतच गेली नाही, ती फिरत होती समजा अशी भटकत. कुठली शाळा आणि काय म्हणायचं अजून 5 एकर शेतीचा पुरावा घेऊन कुठलं दारात गेलं तर आम्हाला भाकर देत नाहीत ₹100. शेती आणायची. ठीक आहे. अशा सर्व समाज घटकातील लोकांच्या भावना तुमच्या माध्यमातून वरच्यापर्यंत लोकांच्यापर्यंत पोहोचवा, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न. फक्त एवढंच की कास्टमध्ये म्हणजे काय TPMमधून आमची कास्ट घेऊन आपण दिलं होतं सगळी महाराष्ट्र बहुरूपी कलाकार. फक्त महाराष्ट्र शासनाला एकच सांगते आपलं की फक्त गरिबाचं लक्ष द्या, आणि जे बहुरूप्याचं जे अनुदान रोखलेलं आहे तेवढं गरिबाचं तुम्ही समजा लोकांचं अनुदान चालू केलं, पण बहुरूप्याचं अनुदान चालू केलं नाही. बहुरूपी म्हणजे एक महाराजांच्या काळातलं खूप CID तेवढं सुद्धा महाराज म्हणजे बंद केलेलं आहे शासनानं. तुम्ही समजायचं चालू केलं, समजाकडे लक्ष पण फक्त गरीब बहुरूपी आहे, तेवढं गरीब बहुरूपीकडे लक्ष द्यावं एवढंच माझं. या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही राज्य करता, राज्य चालवता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवंत कला आहे. जी काय बहुरूपी लोक आहेत अशा प्रकारे ह्यांना न्याय देण्याचं काम जर खऱ्या अर्थानं तुम्ही केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार असेल.